जिंदगी एक सफर है सुहाना, बस हमारे यूट्यूब चैनल का सब्सक्राइब करके रखना. तर मित्रांनो, चर्चा करतोय 11th स्टँडर्ड सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे अँगल्स अँड इट्स मेजरमेंट. आणि त्यामधली एक्सरसाइज नंबर 1.1 मित्रांनो आज आपण बघतोय. 1.1 या एक्सरसाइज मधले काही प्रश्न, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये बघितलेत. आणि परवाच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या प्रॉपर्टीज, महत्वाचे गुणधर्म यावर चर्चा केलेली आहे. तर आधीच्या 2 व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण त्या 2 व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ही व्हिडिओ समजणार नाही. त्यामुळे आधीच्या 2 व्हिडिओ बघणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न बघूयात. आपण प्रश्न बघा. पहिला हा जो चौथा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण काल बघितले. तर आता क्वेश्चन नंबर 4 बघूयात. बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यातला पहिला जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय काय की 183.7. यांना काय करायचं इथं, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड. म्हणजे हे जे काही अँगल्स दिलेत आपल्याकडे आता, यांना डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये आणायचं. कसं आणायचं ते सांगतो. बघा, उदाहरणार्थ माझ्याकडे हा पहिला एक अँगल आहे 83.7 डिग्री. याला मिनिट्स आणि सेकंड मध्ये आणायचं, डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये. एक लक्षात घ्यायचं, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. डोक्यावरती एक डॅश असेल ना तर त्याला आपण मिनिट म्हणतो, आणि डोक्यावरती जर का 2 डॅश असेल तर त्याला सेकंड म्हणतो. आता हा डिग्री माहिती आहे, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. ओके, लक्षात घ्या. आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता पहिलं काय करू शकतो आपण, बघा, 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री, याला आपण अशी याची फोड करू शकतो. 183.7 डिग्री याची फोड आपल्याला अशी करता येऊ शकते, 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. आता याच्यामध्ये काय येईल बाबा, बघा, 183 डिग्री घेतला आपण प्लस 0.7 डिग्रीचं मी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, मिनिट्स मध्ये. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स, बरोबर. मग 0.7 डिग्री म्हणजे काय झालं, 0.7 इंटू 60 मिनिट्स झालं. आता बघा, 183 डिग्री प्लस इथं दोघांचं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे काय 60 इंटू, बघा, 60 इंटू 0.7. एक 0 घेतला पहिला, 7 0 जा 0 आणि 7 6 जा 42. एक घर सोडून पॉईंट, 42.0. म्हणजे इथं काय आलं बाबा, 42.0 म्हणजेच 42 मिनिट्स या ठिकाणी आलं. मग इथं आपण लिहू शकतो 183 डिग्री आणि 42 मिनिट्स संपलं. आता 42 नंतर पॉईंट वगैरे नाहीये आणि कुठले नंबर्स नाहीये, त्याच्यामुळे इथंच आपण थांबू. जर 42.5 वगैरे असतं तर मग त्याच्या पुढे आपण सेकंड मध्ये सुद्धा त्याला कन्वर्ट केलं असतं. तर इथे हा पहिला जो क्वेश्चन आहे अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आता दुसरा जर मी क्वेश्चन बघितला तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय बाबा, या ठिकाणी दिले 245.33 डिग्री. तर तसंच करायचंय. काय करणार मी बाबा, 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता 245 डिग्री प्लस 0.33 म्हणजे काय बाबा, 0.33 इंटू 60 मिनिट्स. डिग्रीचं मिनिट मध्ये करण्यासाठी मी 60 ने मल्टिप्लाय केलं, फक्त 60 ने मल्टिप्लाय करत राहायचंय. आता बघा, इथं 33 इंटू 60 करा, 0.33 इंटू 60. पहिला हा 0 घ्या, 6 3 जा 18, वर आला एक 6 3 जा 18 आणि एक 19. बघा, 1980. आता इथं 1 आणि 2 पॉईंट, म्हणजे पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत म्हणून इथं आपण 2 नंबर अगोदर मी या ठिकाणी पॉईंट देतो, म्हणजे 19.80. मग इथं लिहू शकतो 245 डिग्री प्लस 19.80 मिनिट, 19.80 मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला एक काम करता येऊ शकतं, 245 डिग्री प्लस 19.80 मिनिट, याचं कसं लिहू शकतो आपण, 19 मिनिट प्लस 0.80 मिनिट. आता या ठिकाणी बघा, 245 डिग्री प्लस आणि 19 मिनिट यांना आपण एकत्र लिहू. 245 डिग्री, 19 मिनिट यांना एकत्र लिहू आणि प्लस 0.80 मिनिट्स आहे, तर त्या मिनिट्सचं आपल्याला आता सेकंड करता येईल. मग मिनिट्सचं सेकंड करण्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला 60 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणून इथं इंटू 60 करू, इथं या ठिकाणी सेकंद होऊन जातील. मग इथं लिहू 245 डिग्री 19 मिनिट्स आणि प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, बघा, 60 इंटू 80, बघा, 60 इंटू 0.80. बघा, 0 0 0 जा 0 0 0 जा, समजा हा पहिला एक 0 आपण या ठिकाणी घेतला,
8 0 8 6 48, 2 घरं सोडून पॉईंट म्हणजे 48.00, याचा अर्थ 48 आपल्याकडे सेकंद येतील. म्हणजे 245 डिग्री 19 मिनिट आणि 48 सेकंद हे आपलं आन्सर आलं. तर अशा प्रकारे डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. एकदम सिंपल आहे. तर पहिला दुसरा क्वेश्चन झाला. आता तिसरा क्वेश्चन आपण बघू. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो हे क्वेश्चन, काय इतके अवघड नाहीये. आता पुढचा जो क्वेश्चन आहे हा थोडासा वेगळा आहे, कारण याच्यामध्ये मला काय दिलंय बघा. 3rd नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे 1/5 रेडियन. आता हे रेडियन मध्ये मेजर आपल्याला डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये आणायचं. तर पहिले ह्या रेडियनला डिग्री मध्ये आणायचं. आता रेडियनचं डिग्री मध्ये आणण्यासाठी आपण काय करतो, 180/π ने मल्टिप्लाय करतो. जर मला रेडियनचं डिग्री मध्ये आणायचंय तर त्याला आपण 180/π ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे 1/5 इंटू 180/π डिग्री. 180/π केलं की ते रेडियनचं डिग्री मध्ये येतं. काल आपण बघितलं क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये तेच होतं की दिलेल्या अँगल जर का रेडियन मध्ये असेल तर त्याला डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं, डिग्री मध्ये असेल तर त्याला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे आपण कालच्या आपल्या लेक्चर मध्ये बघितलंय. आता इथं 5 ने 180 ला डिवाइड केलं, 5 1 5 आणि 180 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 36 येतं. म्हणजे आपल्याकडे काय आलं, 36/π डिग्री आपल्याकडे आलं. मग आता 36/π ची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 3.14 पण लिहू शकता. आता 7 वर जातील, 7 ला आपण वर घेऊन जाऊ. 36 इंटू 7/22 आणि इथं झालं आपलं डिग्री. आता ह्या 36 आणि 22 ला 2 ने डिवाइड केलं तर इथं आपल्याकडे येतील 18. 36 ला 2 ने डिवाइड केलं की 18 इंटू 7 अपॉन हे 22 ला केलं की आपल्याकडे 11. आता या ठिकाणी आपल्याकडे काय आलं बाबा, इज इक्वल टू 18 इंटू 7 काय आलं बाबा, 18 ला 7 ने मल्टिप्लाय केलं, 7 8 जा आपल्याकडे 56, वर आले 5, 7 1 जा 7 प्लस 5 12, 126. मग 126/11. आता 11 ने 126 ला मल्टिप्लाय करा आणि वरती जे काय ते डिग्री मध्ये येईल आपलं, बरोबर. 126 ला 11 ने आपण डिवाइड करू. 11 ने डिवाइड करा, 126. 11 1 जा 11, 12 मधून 11 गेले 1, वरून आले 6. परत 11 1 जा 11, 16 मधून 11 गेले 5, एक 0 घेतला, वर पॉइंट घेतला. आता 11 4 जा आपल्याकडे आले 44, 50 मधून 44 गेले आपल्याकडे आले 6, एक 0 घेतला आणि 11 5 जा आपल्याकडे किती येतो बाबा, 11 5 जा माझ्याकडे येतील 55. ठीक आहे. तर या ठिकाणी आले 5 0. परत 11 4 जा माझ्याकडे किती येतील 44. परत या ठिकाणी आपल्याकडे 6 येतील आणि 11 5 जा म्हणजे 11.45 45 45 असं आपल्याकडे पुढे जात राहील. मग इथं मी लिहितो 11.45 लिहिलं तरी चालेल, जवळपास 11.45 डिग्री. ठीक आहे. तर याला 11.45 किंवा 46 पण येऊ शकतं, कारण कसं होतं इथं 5 आहे ना, तर 5 या 4 चे 5 होतील, बरोबर. मग इथं 5 झाले की या 5 चे इथं 6 होतील. म्हणजे साधारणतः तुम्ही या ठिकाणी 11.45 घेऊ शकता. ठीक आहे, हे लिहिलं. आता आपल्याला डिग्री आला. आता इथून पुढे कसं करायचं आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितलं. मग काय करणार बाबा, 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री. मग 11 डिग्री प्लस 0.45 ला 60 ने मल्टिप्लाय केलं की हे मिनिट्स आपल्याकडे या ठिकाणी होतील. डिग्रीचं कशामध्ये येतील, मिनिट्स मध्ये. मग 11 डिग्री प्लस याला मिनिट मध्ये करण्यासाठी काय करू बाबा, 45 इंटू 60 करू आपण, बरोबर. 45 इंटू 60 करा. पहिला हा 0 घेतला, 6 5 जा 30 चे 0, वरती आले 3, बरोबर. 6 5 जा 30 चे 0 आणि वरती आले 3 आणि 6 4 जा आपल्याकडे आला 24 आणि हे झाले 27.00 म्हणजे तुम्ही तर 27 मिनिट्स देऊ शकता. म्हणजे 11 डिग्री आणि 27 मिनिट्स इथपर्यंत आपला आन्सर येईल. आणि जर तुम्ही 45 च्या ऐवजी जर 46 घेतलं तर तुमचं आन्सर अजून थोडस पुढे जाऊ शकतं. म्हणजे एकंदरीत याच्या जवळपासच तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 5. 5 आता जो आहे तो पण सोपा आहे, सिंपल आहे. बघा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5 थोडासा वेगळा आहे पण सिंपल आहे. बघा इथं इन ट्रायंगल एबीसी, एक ट्रायंगल आहे माझ्याकडे ज्याचं नाव आहे एबीसी. याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल ए जो आहे तो दिलाय 7π/36 रेडियन. अँगल बी चं मेजर दिलंय 120 डिग्री आणि अँगल सी चं मेजरमेंट काढायचंय डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये. आता बघा आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्याचे सगळे जर अँगल आहे तर त्यांची मेजरमेंट जर बघितली आपण, त्या सगळ्या अँगलची मेजरमेंट आपल्याकडे 180 असते. हे आपण जवळपास 5वी 6वी 7वी 9वी 10वी पासून आपण बघतोय. तर आता ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. पण इथं
एकाचं मेजरमेंट रेडियन मध्ये, एकाचं मेजरमेंट डिग्री मध्ये असं चालणार नाही. तर सगळ्यांना डिग्री मध्ये आणा. तर आपण काय करू, ए जो रेडियन मध्ये त्याला डिग्री मध्ये आणू. अँगल ए इज इक्वल टू काय बाबा 7 पाय अपॉन 36 काय बाबा डिग्री मध्ये, रेडियन मध्ये. याला डिग्री मध्ये आणण्यासाठी काय करायचं, 7 पाय अपॉन 36 कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, जर एखाद्या अँगलचं मेजरमेंट रेडियन मध्ये असेल आणि त्याला डिग्री मध्ये आणायचंय तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं, तुमचं आन्सर येतं. आता जे उत्तर येईल ते कशामध्ये येणार आहे, डिग्री मध्ये. बघा आता याच्यात काय काय कट होईल, 36 1 जा 36, 36 5 जा 180 आणि पाय पाय पण आपले झाले कॅन्सल. मग आता माझ्याकडे काय राहिले बाबा, 7 इंटू 5 डिग्री एवढंच राहिलं आणि 7 5 जा 35 डिग्री. म्हणजे अँगल ए चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याकडे आलं 35 डिग्री. अँगल बी किती आहे बाबा, अँगल बी चं मेजरमेंट आहे 120 डिग्री आपल्याकडे झालं. अँगल ए आहे, बी आहे. आता अँगल सी चं मेजरमेंट काढायचं. आता आपल्याला माहिती आहे अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ए चं मेजरमेंट किती आहे, कुठे गेला ए चं मेजरमेंट 35 आहे, बी चं 120 आहे. 35 डिग्री प्लस 120 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री झालं. आता या दोघांची मेजरमेंट आपल्याकडे 155 आहे प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी चं मेजरमेंट आपल्या जागेवर जसं आहे तसं, 180 आपल्या जागेवर जसं आहे तसे. मला सी ची मेजरमेंट काढायची म्हणून अँगल सी ला इथंच ठेवू. 180 आपल्या जागेवर, 155 प्लस आहे पलीकडे गेला मायनस 155 डिग्री झालं. अँगल सी इज इक्वल टू 180 मधून 155 गेले 25 डिग्री. म्हणजे अँगल सी चं मेजरमेंट आलं डिग्री मध्ये 25 डिग्री. आता आपल्याला काय करायचं, डिग्री सोबत याचं मेजरमेंट रेडियन मध्ये सुद्धा आपल्याला काढायचं, कारण मेजरमेंट आपल्याला रेडियन आणि डिग्री दोघांमध्ये सांगितलं होतं. आता मी या ठिकाणी मेजरमेंट जे डिग्री मध्ये काढलं 25 डिग्री, आता याला रेडियन मध्ये काढण्यासाठी काय करू, 25 डिग्रीचं अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी बघा इथं रेडियनचं डिग्री मध्ये करण्यासाठी 180 आपण पायने मल्टिप्लाय केलं आणि डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी पाय अपॉन 180 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. पाय अपॉन 180 ने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आलेलं मेजरमेंट रेडियन मध्ये येणार आहे. आता या दोघांना कशाने आपण डिवाइड करू शकतो, 5 ने. 5 5 जा 25 आणि याला 5 ने डिवाइड केलं की 36 येतं. म्हणजे 180 ला 5 ने डिवाइड केलं की 36. म्हणजे माझ्याकडे अँगल सी चं मेजरमेंट काय आलं, 5 पाय अपॉन 36 रेडियन. हे झालं माझं उत्तर. म्हणजे अँगल सी चं जे मेजरमेंट आहे ते आपण कशामध्ये काढलं, रेडियन मध्ये पण काढलं आणि डिग्री मध्ये सुद्धा काढलं. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही. आता यानंतर आपण आपला जो पुढचा क्वेश्चन आहे त्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊयात. ओके, तर बघा मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता क्वेश्चन नंबर 5 नंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये जर आपण बघितलं तर याच्यात काय दिलं बाबा, 2 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. एका ट्रायंगलचे 2 अँगल्स आहेत आणि ते 2 अँगल काय बाबा, समजा 5 पाय रेडियन अपॉन 9 आहे अँड 5 पाय रेडियन अपॉन 18. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. सेम आहे. आता समजा लेट इन ट्रायंगल एबीसी, समजा आपल्याकडे ट्रायंगल एबीसी आणि त्याच्यामध्ये अँगल ए चं जे मेजरमेंट आहे ते समजा काय बाबा 5 पाय अपॉन 9 रेडियन आहे. आता या रेडियनचं पहिलं डिग्री मध्ये करा आणि अँगल बी चं जे मेजरमेंट आहे समजा दुसरा, तो काय बाबा 5 पाय अपॉन 18 रेडियन आहे, दुसरा जो अँगल आहे. म्हणजे दोघांचं मेजर आपल्याकडे आहे आणि अँगल सी चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला समजा काढायचं. ठीक आहे, सी चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला काढायचं. 2 अँगलचे मेजर दिलेत, तिसऱ्याचं काढायचंय. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग या दोघांना रेडियन मधून डिग्री मध्ये आणा, बाकी काय नाही. रेडियन मधून डिग्री मध्ये आणण्यासाठी काय करावं लागणार आहे, 5 पाय अपॉन 9 इंटू 180 अपॉन पाय. 180 अपॉन पायने वर आणि खाली मल्टिप्लाय केलं की डिग्री मध्ये येतं. इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, 5 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पायने वर आणि खाली आपण मल्टिप्लाय केलं की डिग्री मध्ये आपल्याकडे आन्सर येईल. आता इथे काय येईल बाबा, या ठिकाणी बघा इथं पाय पाय गेले, 9 1 जा 9, 9 2 जा 18 म्हणून इथे 20 आले बरोबर. 25 जा 100, इथं झालं 100 डिग्री आपल्याकडे एका अँगलचं मेजरमेंट. दुसरा अँगल जर बघितलं, पाय पाय गेले, 18 1 जा 18 म्हणजे 18 10 जा 180 आलं. आता इथं काय आलं बाबा, 10 इंटू 5 आपल्याकडे झालं 50. म्हणजे एका अँगलचं मेजर 100 आलं, दुसऱ्याचं आलं 50. आता तिसऱ्याचं आपल्याला काढायचं तर ते डिग्री मध्ये आपण काढू शकतो. अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. आता माहिती आहे आपल्याकडे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू आपल्याकडे तर 180. ए किती बाबा 100 डिग्री प्लस बी किती बाबा 50 डिग्री
प्लस अँगल सी चं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची सम झाली 150. आता बाकी पुढचा विषय लय सोपा आहे. 150 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. बघा 150 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी चं मेजरमेंट काढायचं, सी ला इथं ठेवू, 180 डिग्री आपल्या जागेवर, 150 प्लस पलीकडे गेले -150. अँगल सी इज इक्वल टू 180 मधून 150 गेले 30 डिग्री. म्हणजे थर्ड जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आलं 30 डिग्री मध्ये. आता हे जे मेजरमेंट आहे ते डिग्री आणि रेडियन या दोघांमध्ये आपल्याला काढायचं. आता हा जो या ठिकाणी लक्षात घ्या 30 डिग्री आहे. आता या 30 डिग्रीचं मला रेडियन मध्ये काढायचं. तर याला रेडियन मध्ये काढण्यासाठी काय करायचं, अँगल सी इज इक्वल टू, बघा अँगल सी इज इक्वल टू, अरे बाबा हा बघा अँगल सी इज इक्वल टू 30 इंटू डिग्रीचं रेडियन करण्यासाठी 30 इंटू पाय अपॉन 180. लक्षात घ्या डिग्रीचं रेडियन करण्यासाठी पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. 31 जा 30, 36 जा 180. म्हणजे माझ्याकडे अँगल सी चं मेजर काय आलं, पाय अपॉन 6 रेडियन. तर अशा प्रकारे बघा 30 डिग्री आणि पाय अपॉन 6 रेडियन आणलं. तर एकदम सिंपल विषय आहे. फक्त तुम्हाला दोनच गोष्टी याच्यामध्ये नवीन आहेत. काय बाबा, डिग्रीचं रेडियन मध्ये करा आणि रेडियनचं डिग्री मध्ये करा. बाकी सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 आणि या सगळ्या मेथड ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या जुन्याच आहेत, ज्या मेथड्स आपण मागच्या वर्षी वापरल्या किंवा त्याच्या मागच्या वर्षी वापरल्या त्या. ठीक आहे, पुढचा बघू या ठिकाणी आता क्वेश्चन आपण. पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चन आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. माझ्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे ॲक्यूट अँगल्स आहेत त्यांचा रेशो दिलाय, त्यांच्या मेजरचा रेशो जो आहे तो 4:5 आहे. आणि फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन द डिग्री अँड रेडियन. आता समजा माझ्याकडे जर का अशा प्रकारे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचं नाव ए, बी आणि सी आहे. हा राईट अँगल ट्रायंगल, ए आणि सी हे जे दोन अँगल्स आहेत ते समजा ॲक्यूट अँगल आहेत. आता एक लक्षात घ्या, राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक 90 डिग्रीचा आहे आणि हे जे दोन ॲक्यूट अँगल जे आहेत त्या दोघांची सम पण 90 डिग्री असते. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आता बी चं मेजरमेंट तर 90 डिग्री आहे आणि ए प्लस सी इज इक्वल टू आपल्याकडे असते 90 डिग्री. ओके, आता या ठिकाणी बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो. बघा या ठिकाणी द ॲक्यूट, बघा ॲक्यूट अँगल जे आहे, ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो, आर इन द रेशो, इन द रेशो आर इन द रेशो 4:5. सो देअरफॉर आपण काय करू, अँगल ए जो आहे त्याला आपण 4x म्हणू आणि अँगल बी जो आहे त्याला आपण काय म्हणू, 5x म्हणू. हा झाला 4x आणि याला आपण म्हणू 5x. चला, एक अँगल जो आहे तो 4x आहे, दुसरा जो अँगल आहे तो आपल्याकडे 5x आहे. एक मिनिट, जर आपण थोडा व्यवस्थित करू, याला चांगलं व्यवस्थित लिहू. हा इथं 4x आणि 5x. समजा हा आपल्याकडे आहे 4x आणि हा आपल्याकडे 5x आहे. आपल्याला काय सांगितलं, याच दोघांचे मेजरमेंट काढायचे. तिसरा जो राईट अँगल आहे त्याचा काय विषय नाही, या दोघांचीच मेजरमेंट आपल्याला काढायचे. आता आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यानुसार अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180 असणार आहे. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. जे ॲक्यूट अँगल आहे, सॉरी 90 डिग्री, चुकून 180 आलंय माझ्याकडून, पण ती 90, हा 90 आणि या दोघांची सुद्धा सम जी आहे ती 90 डिग्री असते. अँगल ए प्लस सी 90 डिग्री. इथं वाटलं असतं या प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ए चं मेजरमेंट 4x आणि सी, इथं बी चं नाही, सी चं मेजरमेंट आपण म्हणूयात. सी चं जे मेजरमेंट आहे ते 5x आहे. ए 4x आहे प्लस अँगल सी किती आहे बाबा, 5x आहे, इज इक्वल टू 90 डिग्री. 4 प्लस 5 9x इज इक्वल टू 90 डिग्री. सो x इज इक्वल टू 90 डिग्री आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय, सो x इज इक्वल टू 10 डिग्री. x ची व्हॅल्यू काय आली बाबा, 10 डिग्री. आता x 10 आहे. आता आपल्याला काय करायचंय बाबा, अँगल ए आणि सी जे दोन अँगल्स आहेत त्यांचे मेजरमेंट आपण काढू. अँगल ए चं मेजरमेंट काय बाबा, 4x आहे. ए 4x आहे आणि सी काय बाबा आपल्याकडं 5x आहे. ए चं मेजरमेंट 4x, मग 4 इंटू एक्स किती, 10. 4 10 जा 40 डिग्री बरोबर. अँगल बी जो, अँगल सी जो आहे त्याचं मेजरमेंट आहे 5x, म्हणजे 5 इंटू एक्स ची व्हॅल्यू 10, 5 10 जा 50 डिग्री. म्हणजे एक जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट 40 आणि दुसऱ्याचं 50, हे डिग्री मध्ये आलं. आता याला रेडियन मध्ये काढू. मेजर्स ऑफ अँगल्स, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन रेडियन. आता यांचे मेजरमेंट रेडियन मध्ये. आता अँगल ए चं मेजरमेंट काय आलं, 40 डिग्री आहे. ए चं मेजरमेंट 40 डिग्री आहे, तर 40 इंटू काय करणार मी,
पाय अपॉन 180 केलं की ते रेडियन मध्ये येणार. मग 0 0 बाबा गेला. 4 आणि 18 दोघांना 2 ने डिवाइड करू शकतो. 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18. 2 2 जा 4 म्हणजे 2 पाय आणि 2 9 जा 18 मध्ये म्हणजे 9. ओके बघा 2 2 जा 4 2 9 जा 18. ओके 2 पाय अपॉन 9 रेडियन. आणि अँगल सी जो आहे त्याचं मेजरमेंट काय बाबा 50 आहे. 50 इंटू पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की ते मेजरमेंट आपल्याकडे रेडियन मध्ये असणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी 0 0 गेला म्हणजे काय आलं बाबा 5 पाय अपॉन 18 रेडियन. तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. एकदम इझी आहे मित्रांनो. तर जे अँगल्सचे मेजरमेंट आहेत डिग्रीमध्ये 40 आणि 50 आणि रेडियन मध्ये 2 पाय अपॉन 9 आणि 5 पाय अपॉन 18 रेडियन असं आपल्याकडे येईल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 7 आपल्याकडे होता. अजूनही बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आपण बघू. याचा आता स्क्रीनशॉट तुम्ही मगाशी घेतला असेल. क्वेश्चन नंबर 8. 8 नंबरचा क्वेश्चन काय बाबा सम ऑफ टू अँगल्स. दोन अँगल्स आहेत त्यांची सम जी आहे सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. देअर डिफरन्स इज 60 डिग्री. म्हणजे दोघांची सम जी आहे ती रेडियन मध्ये दिले आणि दोघांमधला डिफरन्स जो आहे तो डिग्री मध्ये दिलेला आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. तर त्याचे मेजरमेंट जे आहे ते डिग्री मध्ये काढायचे. आता बघा द गिवन नंबर बघा द गिवन अँगल्स किंवा ग्रेटर अँगल इज इक्वल टू आपण काय करू एक्स घेऊ अँड स्मॉलर अँगल जो आहे इज इक्वल टू आपण वाय डिग्री घेऊ. मेजर ऑफ ग्रेटर अँगल इज इक्वल टू एक्स डिग्री आणि मेजर ऑफ स्मॉलर अँगल जो आहे त्याला आपण काय करू वाय डिग्री घेऊ. असे आपल्याकडे दोन अँगल्स या ठिकाणी आपल्याकडे आहेत असं आपण म्हणूयात बरं का. आता याच्यामध्ये बघा बाय फर्स्ट कंडिशन दोन कंडिशन दिल्या आहेत. तर त्याच्यामधली फर्स्ट कंडिशन जी आहे ती आपल्याला काय दिलेली की सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. सम म्हणजे बाबा काय बाबा एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय बाबा 5 पाय रेडियन. आता ह्या रेडियनचं बघा 5 पाय रेडियन आहे त्याला आपण डिग्री मध्ये आणा म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल. 5 पाय रेडियनचं डिग्री मध्ये आणण्यासाठी 5 पाय इंटू 180 अपॉन पाय आपण काय करू तेव्हा रेडियन मध्ये येईल. आता हा पाय गेला म्हणजे 180 इंटू 5 किती झालं बाबा 18 5 90 आणि हा एक 0 म्हणजे 9 म्हणजे 5 पाय डिग्री इज इक्वल टू 5 पाय रेडियन इज इक्वल टू 900 डिग्री आलं. म्हणजे ह्या 5 पायला आपण डिग्री मध्ये आणलं तर आपल्याकडे काय इक्वेशन तयार होईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. तर अशा प्रकारे एक इक्वेशन तयार होईल पहिल्या कंडिशन नुसार अँड देअर डिफरन्स इज 60. आता बाय सेकंड कंडिशन आपल्याला काय दिले बाय सेकंड कंडिशन यांचा जो डिफरन्स आहे या दोघांमधला तो 60 आहे. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. याला नंबर देऊ 2. आता हे जे दोन इक्वेशन्स तयार झाले आपण 10th स्टँडर्डला एक चॅप्टर बघितला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर त्यानुसार या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या. ज्या व्हॅल्यू येईल ते आपला आन्सर. या दोघांमध्ये बघा हा प्लस वाय आणि हा मायनस वाय कॅन्सल होईल केव्हा ज्यावेळेस आपण या दोन इक्वेशनचे ऍडिशन करू तेव्हा. मग इथं आपण लिहू इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 आपण या ठिकाणी करू 1 प्लस इक्वेशन 2. आता 1 ला उचलून लिहा इथं बाबा 1 काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. 1 ला इथं उचलून लिहा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 प्लस इक्वेशन नंबर 2 काय बाबा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60. चला ऍडिशन करा एक्स प्लस एक्स 2x प्लस वाय मायनस वाय गेला 900 प्लस 60 960 डिग्री. सो एक्स आपल्या जागेवर 960 आपल्या जागेवर हा 2 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 960 ला 2 ने डिवाइड करा 2 4 जा 8 2 8 जा म्हणजे 480. एक्स ची व्हॅल्यू काय झाली बाबा 480 आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू येते एवढं लक्षात घ्या. ओके. आता वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे ही जी व्हॅल्यू आहे 480 तिला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 कशातही ठेवू शकतो. आता मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो आणि इथं लिहितो बाबा प्लेस 4x इज इक्वल टू 480 इन इक्वेशन नंबर 1. ओके इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ठेवू 1 काय बाबा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 डिग्री आहे समजा. एक्स ची व्हॅल्यू काय बाबा 480 डिग्री प्लस वाय आपल्या जागेवर इज इक्वल टू 900 डिग्री. 480 प्लस आहे पलीकडे गेला मायनस झाला मग वाय इज इक्वल टू 900 डिग्री मायनस 480 डिग्री.
आता y इज इक्वल टू 900 मधून 480 गेलं तर 420 डिग्री राहिलं. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय आली 420 डिग्री. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण दोन व्हॅल्यू काढल्या, x इज इक्वल टू 480 आणि y इज इक्वल टू 420. तर मेजर ऑफ गिव्हन अँगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा आपण सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आपली जी रोजची चर्चा आहे ती काय मी खूप मोठी जास्तीत जास्त होऊ देणार नाहीये. आपण छोट्या छोट्याच व्हिडिओ आपण बघणार आहोत, परंतु या सगळ्या खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 8 नंतरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, आज आपण 4, 5, 6 जवळपास 4, 5, 6, 7 आणि 8 असे जवळपास 5 प्रश्न आपण बघितले. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. 8 नंतरचे बाबा 9, 10, 11, 12, 13, 14 ते पुढचे जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर आजची चर्चा इथंच थांबूयात. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.